संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये एका महिलेची शस्त्रक्रिया करून कापडाचा तुकडा काढण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे एका खासगी रुग्णालयात प्रसूती दरम्यान कपडा राहिल्याची तक्रार नातेवाईकांनी दिली असून सुरेखा गणेश काबरा असं पोटातून कपडा काढलेल्या महिला रुग्णाचं नाव आहे। सुरेखा यांची 10 मे रोजी रिसोड इथल्या एका रुग्णालयात सिजेरियन प्रसूती झाली आणि त्यानंतर सुरेखा यांचं नेहमी पोट दुखत असल्यानं वाशिम इथं सोनोग्राफी करून त्यांचा रिपोर्ट सिजेरियन प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांना दाखवला, तेव्हा त्या डॉक्टरांनी मूत्राशयाचा आजार असल्याचं सांगून उपचार घेण्यास सांगितलं। मात्र त्यानंतरही पोट दुखतच राहिलं। अखेर सुरेखा यांनी छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखवलं, तेव्हा तपासणी अंती सुरेखा यांच्या पोटात गॉज पीस असल्याचं निदान झालं। ईश्वराचीच कृपा आहे की आम्ही थोडं लवकर आलो आणि जयस्वाल सरांचे फार धन्यवाद की त्यांनी अति योग्य पद्धतीने आम्हाला ऑपरेट केलं आणि आमचा पेशंट वाचवला। आता सध्या पेशंट ICU मध्ये आहे, अंडर वॉच आहे। तर आमची एवढीच विनंती आहे की बा जे डॉक्टर्स लोक आहेत, डॉक्टर्स म्हणजे आजच्या काळामध्ये देव माणूसच मानतो ना आपण, कारण की त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण सगळीकडे चालत असतो आणि त्यांच्या माध्यमातून जर अशी चूक होत असेल तर मग विश्वास कोणावर ठेवावा।